नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर. आज होता दुसरा दिवस. तर सकाळी 8 वाजता आम्ही अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालो आणि ब्रेकफास्ट करायला आलो. तर इथे बघितलं तर खूप ऑप्शन होते आणि सगळंच खूप चांगलं होतं. तर थोडं थोडं मी सगळं घेतलं आहे. परत चांगलं नाही लागलं तर वाया जाईल, त्यासाठी मी कधी पण काही घेतलं तर मी पहिला थोडंच घेते, टेस्ट करते आणि आवडलं तरच मग घेते मी. आपल्याकडे घरी जेव्हा आपण ब्रेकफास्ट करतो तेव्हा एकच प्रकार असतो. डोसा असला तर एकच असतो किंवा इडलीच असतं किंवा पोहे बनवले तर पोहेच. तर तसं एकच प्रकार असतो आणि इथे खूप व्हरायटी होत्या, त्यामुळे थोडं थोडं आम्ही सगळं घेतलं. डोसा एकदम गरम गरम करून देत होते तिथे. परत ब्रेड, बटर, जाम होतं. परत खारी, बिस्किट, टोस्ट सगळंच होतं. सगळं जे पाहिजे ते. चहा तेवढा चांगला नव्हता, पण खारीसोबत आणि बिस्किटसोबत थोडाफार आम्ही पिला, कारण की चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. कितीही तुम्ही ब्रेकफास्ट केला तरी चहा पिल्याशिवाय छान वाटत नाही. थोडंफार मी शूट केलं होतं, प्रॉपर मी हे शूट नाही केलं काय काय आहे म्हणून ब्रेकफास्टला. तर भरपूर प्रकार होते आणि हे केल्यानंतर आम्हाला लगेच जायचं होतं बाहेर. आम्ही आमची गाडी नव्हती काढली होती, आम्ही टॅक्सी केली होती. तर या हॉटेलनेच अरेंज करून दिलं होतं की तुम्हाला कुठे कुठे जायचं आहे त्यानुसार. आम्ही परत आमची गाडी काढली तर मग वेळ जाणार पार्किंग वगैरे लावण्यासाठी आणि परत रस्त्याला विचारत जावं लागेल कुठे काय आहे. त्यासाठी आम्ही ही टॅक्सीच केली होती आणि ह्या दादाने आम्हाला खूप छान फिरवलं. तर मी थोडं थोडं शूट केलं आहे. संदीप पहिले पण आला होता महाबळेश्वरला, पण आम्ही फक्त फर्स्ट टाईमच आलो आहे. नाही सांगतात ते मग फोटो काढायचा. हे बघा, हे पुरे स्ट्रॉबेरीची शेती आहे. प्रत्येक ठिकाणी अलग अलग सिस्टम आहे. तुम्हाला खाली जाऊन बघायचं, बघू शकतात, फोटो काढायचा काढू शकतात. हे पाईपलाईनमधून स्टार्ट करतो. हे आहे हायड्रोपॉनिक सिस्टम. हायड्रोपॉनिक म्हणजे कमी जागेमध्ये जास्त फोटो. हायड्रोपॉनिक हे ॲक्च्युली बनवलं आपण कोकोपीटमध्ये. कोकोपीट म्हणजे नारळाचं केस असतं ना, त्याच्यामध्ये बनवलं आहे. त्याच्यामध्ये कसा माती, गोबर आणि नारळाचा केस असा करून भरला जातो. भरून झाल्यावरती अर्ध भरतो, म्हणजे ड्रीप लाईन टाकतो. जेवढं पाणी पाहिजे तेवढं खेचतं, मग पुरा भरतो. पुरा भरून झाल्यावर झाड लावतो. झाड त्या भाऊंनी छान माहिती दिली आम्हाला स्ट्रॉबेरीची शेती कशी करतात आणि नंतर मग आम्हाला खाली पण जाऊ दिलं फोटोज वगैरे काढायला आणि बघितलं आम्ही. खूप छान होतं. खूप छान छान स्ट्रॉबेरी आल्या होत्या छोट्या छोट्या. तर मी फर्स्ट टाईमच असं स्ट्रॉबेरीची शेती बघते. तर इथे बरेच स्ट्रॉबेरी छोटे छोटे आल्या होत्या. तर हे बघा, हे किती सुंदर दिसत होतं. तर आम्ही स्ट्रॉबेरीज येताना घेणार होतो, जेव्हा आम्हाला घरी यायचं होतं तेव्हा आम्ही घेऊ म्हणून आम्ही आत्ता काहीच घेत नव्हतो. इथे आम्ही स्ट्रॉबेरी वगैरे बघितल्या, पण आम्ही तोडल्या वगैरे नाही. सकाळीच तुम्ही बघितलं तर आम्ही ब्रेकफास्ट वगैरे व्यवस्थित केला होता, त्यामुळे आम्हाला जास्त भूक नव्हती. पण त्या भाऊने सांगितलं की इथे स्ट्रॉबेरी विथ क्रीम खूप चांगलं भेटतं, तुम्ही एकदा ट्राय करा. आणि आमची जरा पण इच्छा नव्हती खायची, कारण की सकाळी खूप चांगला ब्रेकफास्ट केला होता. पण त्याने एवढं चांगल्या प्रकारे आम्हाला सगळं सांगितलं वगैरे, तर जाऊ दे म्हणून आम्ही तिघांमध्ये एकच घेतली. परत इथे मलबेरी विथ क्रीम पण होतं, पण आम्ही हे एकच ट्राय केलं, ज्याला हिंदीमध्ये शहतूत पण म्हटलं जातं. तर खूप चांगलं होतं हे. मॅप्रो गार्डनमध्ये ह्याच्यापेक्षा पण चांगलं भेटतं. आणि ह्याच्यात क्रीम टाकली आहे आणि त्याच्यावरून स्ट्रॉबेरी कट करून घेतली आहे आणि त्याच्यावरून परत क्रीम टाकली आहे. तर एकदम सोपी रेसिपी पण आहे, आपण घरी पण बनवू शकतो. तर मी येताना स्ट्रॉबेरी पण घेऊन आली होती, मी पण ट्राय करून बघेल. नंतर आम्ही गेलो केट पॉईंट आणि इको पॉईंट आणि एलिफंट हेड पॉईंट, ज्याला नीडल होल पॉईंट पण म्हटलं जातं. तर अशा 3 पॉईंट एकाच ठिकाणी होते आणि तिथे गोलमाल बाईक पण होती, तुम्हाला मी पुढे दाखवेल. आम्ही जिथे सकाळी थांबलो होतो तर तिथे एवढ्या पहाटे एवढी धुकं होती, तर इथे किती असणार. आणि इथे जास्त ऊन वगैरे नव्हतं, हवा खूप येत होती. फोटोज वगैरे पण आम्ही काढले, पण डोळेच उघडत नव्हते फोटोज काढताना. फोटोज मी तुम्हाला याच व्हिडिओच्या शेवटी मी दाखवते, तर व्हिडिओ पूर्ण बघा.
नंतर आम्ही गेलो होतो टेबल लँडला, जिथे हॉर्स राईड पण करायची होती. तर तुम्हाला पार्किंगपासून टेबल लँडपर्यंत हॉर्सवर बसवून घेऊन जातात आणि तिथे विचारतात तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे की नाही, आणि कुठे काय काय आहे तर त्याची पण आपल्याला माहिती सांगतात. प्राईस थोडी जास्त आहे, तुम्ही चालत पण जाऊ शकता. पडतं मधुमाशांचा कोटा उठतो, नाना पाटेकर, अक्षय कुमार कॉमेडी, सिक्सला ग्लायडिंग पॉईंट आहे आणि फोर्थला आहे संपूर्ण टेबल लँडवर मोठं लेक आहे. समोर गणेश विसर्जन लेक बोललं जातं. जसं बाजीराव मस्तानी मूवी पाहिला असेल पहिले इन्क्लूड केले जाते. टेबल लँडचं मेन अट्रॅक्शन आहे तो 2011 केव्ज आहे. ते 3 नकुल, सदैव, अर्जुन, राणी द्रौपदी ज्यावेळेस त्यांना 13 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचं गुप्तधन, 13 वर्ष भारत फिरले, 1 वर्षासाठी तिचा देव आहे. सेम कॉफी बघायची असते तर नाशिक कोणपेठेमध्ये, गुजरात सौराष्ट्रमध्ये आणि बागा चालतं. 15 मिनिटात 3 ते 4,000 रुपये तिथे देतात. लेडीज संघ, लेडीज जंग संघजन, हँड ग्लायडिंग, पॅराग्लायडिंग. हा कधी असतं ते? हा 1300 ते संध्याकाळी चालू असतो. वेलकम मध्ये लास्टला घर पडतं ना, हा ते बघा. हा तो तिसरा पॉईंट तो कोणता पॉइंट का तो? तो थांबा दिसलो तो का तो? वेलकम चे लास्टला घर शेवटला घर माशाचा कोठा तिथनं. बोल बच्चन पाहिलंय? हो बोल बच्चन, अभिषेक बच्चन बसला टाकते ना हो तिथे धमाल. धमाल संजय 4 जणांना लटकवतो ना, हम्म पोरवाच्या अंकल आपका हँगिंग करते ते. हम्म यात एक ग्रीन पॉइंट आहे, पुन्हा 12 महिने ग्रीन जातो बाई. चला ग्रीन गोल जंगल फिरव. हळू फिर बाई इकडून. आणि फोटो लांब 13 किलोमीटर महिला 12 वर्ष नाही हा कामाला हा बेस बदलून आहे. चला सगळे आता आपली माणसं तिथं काम धंदा करतात. ते इकून त्यांच्या जमिनी होत्या 5,000 रुपये गुंठे घेतले 2010 मध्ये त्या टायमाला. आता विषय 25 लाख आहे. मग प्रेम किनारी सुंदरनगर, हम तुम्हार सनम स्वित्झर्लंड आहे. पाडीचे टावर सरगमरी गाणं आहे ना जुनं, डफली बाजाव ते 5 गेली सनसेट पॉईंट, सिग्नी पॉईंट ते इथेच करतात आणि नाव तिकडचं देतात. 5 गेली महाबळेश्वर बोलला तो तुम्हाला चालत येत असतो. फॉग असतं मग आपल्याला काय पुढचं दिसत नाही. पाणी बघा मॅडम, इथं गणपती दुर्गा माता विसर्जन 5 गावचे लोक करतात. मंगल भांडे पिक्चर पाहिजे, मंगल भांडे हो हो आम्ही रचा मंगल तिथला शिरे बघा. बाजीराव मस्तानी पिक्चर पाहिलंय ना, लास्टची बाजीराव जलसमोर येतो ना पाणी बदल तिथलं सीन आहे. चेन्नई स्प्रे हे गाणं माहिती केली पण की उडी रात्री 12 हे सुटतो ना इथे बघा पूर्ण. अरे पिक्चर नाही हे आता 3-4 फूट आहे. पावसात पूर्ण केलं मी. बस बस बस. म्हणजे होते 2-3 माणसं आणि वरती आले पण होते. असं पकड आहे. आपल्याला कुठे जाय? पापा थांब आले, पापा थांब. पायरी आहे, मी कसं येऊ? जावा तुम्ही जावा जावा मुंबईला बसशील आहे इकडं. हा पापा टेबल लँड झाल्यानंतर वॅक्स म्युझियम पण होतं, तर तिथे आम्ही काही गेलो नाही. आधी पण आम्ही तसे वॅक्सचे पुतळे वगैरे होते ते बघितलं आहे, तर परत काय तेच बघायचं म्हणून आम्ही गेलो नाही. येता येता मग इथे चिक्की फॅक्टरी होती तर तिथे गेलो. आम्हाला जेवायचं होतं, लंच टाईम झाला होता. आमच्या रूमवर 2:30 वाजेपर्यंत टाईम होता. तर त्याच्या आधी आम्ही इथे थोडीफार काही शॉपिंग केली, टेस्ट करून बघितलं काय काय आहे आणि जे आवडलं तेच घेतलं आहे मी. चिंच कोणतं आहे? हा चिंचेचं नाही का ते हे असतं. जर खट्टा पाहिजे असेल ना, जास्त खट्टा नमकीन असं आंबट गोड हे का? हे मला चांगलं आहे.
असा पीस ही खजूर आहे. चमच नाही का? आम्ही फिरून आलोय हात. मग तुम्ही हात धुवायचे असेल तर बाहेर देऊ का म्हणतो. ती कोणती आहे? खजूरची शुगर. ही गुलकंद आहे, त्याच्यामध्ये व्हाईट रोज आणि रेड रोज आहे गुलकंद मध्ये. थोडं थोडं द्या तुम्ही, एकदम थोडं द्या. स्ट्रॉबेरी हा जो डॉग आहे तो एवढा शांत होता आणि याचे डोळे बघा. जेव्हा मी याला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा मला खूप भीती वाटत होती, पण नंतर बघितलं तर एवढा शांत आहे तो. काही खात नव्हता बिचारा. त्याचे मालक जे आहेत ते त्याला बसून व्यवस्थित खाऊ घालवत होते तरी तो खात नव्हता. आणि आमचा जेवणाचा टाईम झाला होता तर आम्ही जेवायला चाललो होतो. तर आज जेवणामध्ये काय काय होतं ते दाखवते तुम्हाला. इथे सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं लंच आणि रात्रीचं डिनर एवढं चांगलं होतं की आम्हाला बाहेर वेगळं ट्राय करायला जमलं नाही. आम्ही बाहेर कोणताच प्रकार खाल्ला नाही, फक्त स्ट्रॉबेरी विथ क्रीम ते एकच ट्राय केलं. तर आज बघू काय काय जेवणामध्ये आहे. तर खूप एक्सायटेड असायचं आज काय असणार जेवणामध्ये म्हणून. तर बरेच लोक येऊन गेले होते. आम्ही उशिरा आलो थोडंसं, आम्हाला बाहेर फिरून यायला उशीर झाला होता त्यामुळे. तर इथे मिक्स व्हेज कटलेट होतं जे हार्ट शेपमध्ये होतं. तर आज पण मी थोडंच घेणार. ढोकळा होता, परत चना मसाला होता, भेंडीची भाजी होती, परत मिक्स व्हेज होतं, बरेचसे व्हरायटी होत्या. आणि बाकीचं सॅलड होतं, काकडी, गाजर, पापड, लोणचं, चटण्या, सगळ्याच्या चटण्या असतात, पुदिन्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, तर असं बरंच काही होतं. मी कसं बाहेर काढू याला? दोन ग्लास छास पिले. जेवण वगैरे करून आम्ही इथे स्विमिंग बघायला आलेलो. तर आम्हाला करायचं होतं आज स्विमिंग. रात्री चिकूने थोडंच केलं होतं, तर आज आम्हाला तिघाला पण स्विमिंग करायचं होतं. तर तेच आम्ही इथे बघत होतो थोडा वेळ आणि जेवलो होतो. लगेच नाही करायचं स्विमिंग म्हणून थोडाफार टाईमपास केला आणि नंतर मग रूमवर जाऊन आम्ही चेंज करून येणार होतो आणि नंतर मग स्विमिंग करणार होतो. तर स्विमिंग पण आमच्या रूमच्या एकदम जवळ होतं. ते केलं मी. चल चिक्कू, चिक्कू चेंज करून येऊया आणि मग स्विमिंग करूया. ठीक आहे. काय रे पापा? तीन तिथे नको. चिकू चिकू डोक खाली. What?
हा संध्याकाळचा चहा होता जो आम्ही मार्केटला जात होतो. तर तिथे पिल्ला आम्ही चिकूला बिस्किट खायचं होतं, त्यासाठी त्याला चहा मागवला. तर आम्ही मार्केटमध्ये वगैरे फिरलो. तर तो मी काय ब्लॉग शूट केला नाही. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. तर मी काही शॉपिंग केली आहे, तर ते तुम्हाला दाखवेल मी. आणि रात्रीचं लगेच मग डिनर करायचं होतं आम्हाला. तर डिनरमध्ये भरपूर ऑप्शन होते, तर तेही तुम्हाला मी दाखवते काय काय होतं. तर हे बघा, गरम गरम मस्त रोटी बनवत होत्या त्या मावशी, आणि त्यांच्याशी मी बोलत पण होती. तर त्या म्हणत होत्या की मोठ्या मोठ्या रोटी आम्ही आमच्यासाठी बनवतो आणि तुमच्यासाठी छोट्या छोट्या. तर हे बघा, हे असं सगळं सॅलड होतं. आणि आज आहे ना वडापाव होता, त्यामुळे मी खूप खुश होती. भेळ पण होता आणि वडापाव पण होता. तर वडापाव खरंच खूप चांगला होता, जसं आपण गाड्यावर खातो ना सेम तसा होता. आणि त्यांना मी सांगितलं की मला गरम गरम मिरची तळून द्या. वडापावसोबत मिरची खूप छान लागते. आणि त्याच्याकडून मी पाव भाजून पण घेत होती बटर लावून, तर त्याने पण अजून छान लागत होतं. त्याच्यानंतर मग वडापाव खाल्यानंतर मी जेवण वगैरे पण घेतलं. आणि लास्टला आईस्क्रीम पण होती. तर आम्ही खूप कमी फिरलो, आम्हाला रिलॅक्स व्हायचं होतं. फक्त घरापासून थोडंसं लांब जाऊन 4-5 दिवस राहायचं होतं. फिरण्यापेक्षा जास्त आमचं लक्ष लंचमध्ये काय आहे, डिनरमध्ये काय असणार आज, तर ह्याच्याकडेच होतं. आणि आज तर पूर्ण बाहेर गार्डनमध्येच लावलं होतं बफे. तर इथे आहे चपात्या, त्याला मी तूप लावून घेतलं आहे. आणि वडापाव आहे, कोशिंबीर आहे, परत भेळ होतं, ओली भेळ, तर ती घेतली आहे. कढी आहे आणि दुधी हलवा आहे, पनीरची भाजी आहे. कसं आहे चिकू? एकदम भारी. इथे मुगाची खिचडी घेतली होती मी, एकदम थोडी घेतली होती. आणि पुलाव होता, व्हेज पुलाव, तर तो पण मी थोडासाच घेतला होता. व्हेज पुलाव खूप चांगला आहे बोलल्यामुळे संदीपने मी थोडासा घेतला. आणि आम्ही एकामेकाला सांगत होतो की हे चांगलं झालं आहे, ते चांगलं झालं आहे, तर तू ट्राय कर. हे नाही आणलं तुम्ही, खूप आणला. ए मम्मा, जेवण झाल्यानंतर आम्ही थोडासा राऊंड वगैरे मारला. तर असा होता आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.